नमस्कार. स्वादविश्वमध्ये आपलं स्वागत. उन्हाळ्यामध्ये जेवताना तोंडी लावायला काही ना काही चटपटीत आपल्याला हवं असतं. म्हणून आज आपण कैरीचं अगदी झटपट होणारं लोणचं कसं करायचं ते बघतोय. हे लोणचं तुम्ही केल्याबरोबर लगेचच खायला घेऊ शकता. म्हणजे मुरत वगैरे ठेवायची गरज नाही. घरच्या साहित्यातच तयार होतं अगदी 5 मिनिटात. चला करूया. आता लोणचं करण्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराची कैरी घेतली. तुम्ही 2 किंवा 3 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेऊ शकता. तर सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे चीक वगैरे लागलेला असतो म्हणून. आणि त्यानंतर कपड्याने पुसून व्यवस्थित असं कोरडं करून घ्यायचं. चांगलं कोरडं करून घ्या, पाण्याचा अंश ठेवायचा नाही, नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं. तर इथं ही कैरी मी आधी स्वच्छ धुवून पुसून घेतली. त्यानंतर जो देठाचा भाग असतो तो काढून टाकायचा, तो घ्यायचा नाही. आणि त्यानंतर मग कैरी चिरून घ्यायची. आता कैरी चिरून घेताना शक्य होईल तितका कैरीचा गर घ्यायचा, पण जर असा कोईचा भाग आला तर तो काढून टाकायचा, कारण कोय जर अशी लोणच्यामध्ये आली तरीही लोणचं खराब होऊ शकतं. आणि त्यानंतर मग कैरीचे अगदी लहान लहान तुकडे करून घ्यायचे. तर असे लहान लहान फोडी करून घेतल्या की मग लोणच्याचा जो मसाला आहे, जो खार आहे, तो या फोडींमध्ये लगेचच मुरतो. म्हणजे आपल्याला हे लोणचं मुरत वगैरे ठेवायची गरज पडत नाही, कारण हे आपण तोंडी लावणं म्हणून करतोय, लगेचच खाण्यासाठी. त्यासाठी अशा लहान फोडी केल्या तर त्या खायलाही सोप्या जातात आणि मसालाही लवकर मुरतो. किंवा तुम्ही याच्या अशा पातळ स्लाइस करून घेतल्या तरीही चालेल. आणि हे जे लोणचं आहे ते फार फार तर 10 ते 12 दिवस टिकतं. त्यासाठी अशा लहान फोडी करा, म्हणजे लवकर संपूनही जातं. तर इथं सगळ्या कैरीचे असे लहान लहान तुकडे करून घेतले. त्यानंतर या ज्या कैरीच्या फोडी आहेत ते एखाद्या कोरड्या आणि स्वच्छ भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची. आता हे मीठ आणि हळद सगळ्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचं. त्यासाठी असं चमच्याने मिसळून घ्या, किंवा तुम्ही हातानेही मिसळू शकता. फक्त हात कोरडा असावा, म्हणजे पाण्याचा अंश यांना लागणार नाही. आणि या ज्या फोडी आहेत, हळद मीठ लावल्यानंतर साधारण एक 10 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. म्हणजे मग याला छान पाणी सुटतं आणि मीठ आणि हळद फोडींमध्ये छान मुरलंही जातं. आता या फोडी आपण मुरत ठेवल्यात तोपर्यंत फोडणी करून घेऊ. तर फोडणीसाठी 4 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलं. या लोणच्यासाठी तेल थोडं जास्त लागतं, म्हणून मी इथं 4 मोठे चमचे घेतलं. तुम्ही हवं तर एखादा चमचा कमी करू शकता. आता तेल चांगलं गरम झालं की नाही ते बघण्यासाठी यामध्ये 4-5 मोहरीचे दाणे घालायचे. मोहरी अशी तडतडली की मग यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली पाहिजे. जर मोहरी कच्ची राहिली तर मोहरीचा जो कडवटपणा असतो तो लोणच्यामध्ये उतरतो. त्यासाठी मोहरी छान तडतडणं महत्त्वाचं आहे. तर अशी मोहरी तडतडली की मग यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं. जिरंही छान तडतडलं की मग अर्धा चमचा मेथीदाणे. मेथीदाणे हलकेसे परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा ठेचलेला लसूण घालायचा. हा जो लसूण आहे मी खलबत्त्यात ठेचून घेतलाय. तुम्ही हवं तर लसणाचे बारीक बारीक तुकडे करून घेतले तरीही चालेल. तर इथं लसूण तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा, कारण तेल इथं चांगलं कडकडीत गरम आहे. त्यामध्ये लसूण छान तळला जातो. लसूण तांबूस रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचा. तर इथं लसूण व्यवस्थित तळला गेलाय आणि तेलही कोमट झालंय. आता या कोमट तेलामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आणि 1 चमचा लाल तिखट. हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे, कारण ते जास्त तिखट नसतं, पण रंग मात्र सुरेख येतो. तर लक्षात ठेवा, तेल कोमट झाल्यानंतरच यामध्ये हिंग आणि लाल तिखट घालायचं. जर कडकडीत गरम तेलामध्ये आपण हिंग घातला तर हिंग, लाल तिखट करपून जातं आणि मग त्याची करपट चव लोणच्यालाही येते. त्यासाठी तेल कोमट झाल्यानंतरच यामध्ये हे घालायचं. आता जर तुम्हाला लोणच्याला थोडा खार हवा असेल, म्हणजे मसाला हवा असेल, तर यामध्ये तुम्ही 2 चमचे मोहरीची डाळसुद्धा घालू शकता. आता ही फोडणी पूर्णपणे थंड झाली, म्हणजे रूम टेम्परेचरला आली की मगच आपण ज्या मुरत ठेवलेल्या कैरीच्या फोडी होत्या त्यामध्ये घालायची. फोडणी गरम असताना जर आपण यामध्ये घातली तर लोणचं काळं पडू शकतं. त्यासाठी फोडणी पूर्णपणे थंड करून घ्या आणि मगच यामध्ये घालायची. तर आता हे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं, म्हणजे सगळ्या फोडींना हा मसाला लागला पाहिजे. आणि अगदी 5 मिनिटात तयार झालं आपलं चटपटीत असं कैरीचं लोणचं. आता इथं तुम्ही घेतलेली कैरी जर थोडी आंबट असेल तर यामध्ये एखादा चमचा साखर तुम्ही घालू शकता.
आणि हे लोणचं तुम्ही लगेचच खायला घेऊ शकता, मुरत वगैरे ठेवायची गरज नाही. एखादा दिवस तुम्ही असंच बाहेर ठेवून द्या, पण त्यानंतर मात्र एखाद्या हवाबंद आणि कोरड्या अशा काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. 8 ते 10 दिवस अगदी हे व्यवस्थित राहतं. तर नक्की करून बघा. केल्यानंतर कमेंट करून कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.